हिंगोलीच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेच्या एकजुटीचा दावा करण्यात आला आहे. किती फोडाफोडीचा प्रयत्न झाला तरी शिवसेना संपणार नाही असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते हिंगोली येथील सभेत बोलत होते. हिंगोली येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, अनेक खासदार आणि आमदार फुटले तरी शिवसेना संपलेली नाही. शिवसैनिक विकला जात नाही, तो कायम निष्ठावान राहतो आणि याच निष्ठेमुळे शिवसेना पुन्हा उभी राहते. यावेळी त्यांनी काही नेत्यांनी केलेल्या बंडखोरीचाही उल्लेख करत, माझी चूक झाली, मी माफी मागतो, पण पुन्हा अशी चूक होणार नाही असे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात गुन्हेगारी वाढत असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शिवसेना म्हणजे केवळ पक्ष नाही तर कट्टर शिवसैनिकांची ताकद आहे. पदे बदलली तरी निष्ठा बदलत नाही असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. हिंगोलीतील या सभेत उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकपरिवर्तन न्यूज, हिंगोली.